नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनेल वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला राजकुमार सिद्धार्थ हे बुद्ध कसे झाले हे सांगणार आहे। तर एकेकाळी सिद्धार्थ नावाचा एक राजकुमार राहत होता, जो मानवी इतिहासातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक बनला होता, ज्यांना आपण भगवान बुद्ध असे म्हणतो। लक्झरी आणि ऐश्वर्यामध्ये जन्मलेला सिद्धार्थ जगाच्या कठोर वास्तवांपासून संरक्षण करून त्याच्या राजवाड्याच्या भिंतींमध्ये आश्रयस्थ जीवन जगले। मात्र जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याच्यात अस्वस्थतेची तीव्र भावना निर्माण झाली। त्याच्या राजेशाही संगोपनाच्या मर्यादेपलीकडे अस्तित्वाचे खरे स्वरूप समजून घेण्याची त्याला तळमळ होती। एका दिवशी सिद्धार्थने त्याच्या विश्वासू सारथी चन्ना सोबत राजवाड्याच्या भिंतींच्या पलीकडे प्रवास सुरू केला। वाटेत त्याला अशा दृश्यांचा सामना करावा लागला ज्याने त्याला हादरवून सोडले। म्हातारपणाची दुर्बलता, आजारपणाची वेदना आणि मृत्यूचा शेवट या चकमकींचा सिद्धार्थवर खोलवर परिणाम झाला। अर्थ आणि समजूतदारपणाचा गहन शोध सुरू झाला। आत्मज्ञानाच्या अतृप्त तहाने प्रेरित सिद्धार्थने आपले कुटुंब, संपत्ती आणि ऐहिक सुखसोयी मागे टाकून आपल्या राजसत्तेचा त्याग केला। सत्याच्या शोधात ऋषी आणि तपस्वी यांच्या बुद्धीचा शोध घेत त्यांनी अरण्यात एकांतवासाचा प्रवास सुरू केला। अनेक वर्षे सिद्धार्थने जंगलात आणि पर्वतांची भटकंती केली, ध्यान आणि तपस्याचे अत्यंत प्रकार केले। तरीही त्याचे समर्पण असूनही ज्ञानाने त्याला दूर केले। बिनधास्त अविचल निर्धाराने त्याने आपला शोध सुरू ठेवला। एके दिवशी थकलेल्या आणि क्षीण झालेल्या सिद्धार्थने स्वतःला जागृत वृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोधिवृक्षाच्या सावलीत पाहिले। येथेच त्यांनी अंतिम सत्याचा उलगडा होईपर्यंत ध्यान करण्याचा संकल्प केला। 39 दिवस आणि रात्र सिद्धार्थ गहन चिंतनात बसले। त्याच्या मनावर हल्ला करणाऱ्या संशय आणि मोहाच्या राक्षसांशी लढत होता। शेवटी जसा पहाटेचा पहिला प्रकाश अंधारातून फुटला, सिद्धार्थला एका क्षणात खोल स्पष्टतेचा अनुभव आला। त्या अतींद्रिय क्षणात त्याला ज्ञानप्राप्ती झाली। तो बुद्ध बनला। जागृत, अमर्याद करुणा आणि शहाणपणाने भरलेल्या बुद्धाने आपले उर्वरित आयुष्य इतरांना दुःखापासून मुक्तीचा मार्ग शिकवण्यासाठी समर्पित केले। त्यांनी दूरदूरचा प्रवास केला, प्रवचन दिले आणि जे ऐकतील त्यांना त्यांची कालातीत शिकवण दिली। 4 उदात्त सत्ये आणि अष्टपदी मार्गाच्या शिकवणीद्वारे बुद्धाने मानवतेला आंतरिक शांती आणि ज्ञानप्राप्तीसाठी एक सखोल चालना दिला। त्यांचा करुणा, सजगता आणि आसक्तीचा संदेश युगानुयुगे गुंजत राहतो, अगणित आत्म्यांना जागृत होण्याच्या त्यांच्या स्वतःच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी प्रेरित करतो। आणि म्हणूनच भगवान बुद्धाची कथा चिकाटी, करुणा आणि सत्याच्या अटळ प्रयत्नाच्या परिवर्तनीय शक्तीची एक कालातीत आठवण म्हणून काम करते। एक त्यांच्या जीवनातील प्रसंग बघा, खरोखर मानवाला बदलून टाकणारा आहे। एका गावात गौतमी नावाची एक शिष्य राहत होती। ती तिच्या दयाळू हृदयासाठी आणि बुद्धाच्या शिकवणींवरील अतूट भक्तीसाठी ओळखली जात होती। एके दिवशी गौतमीला एक असह्य शोकांतिकेचा सामना करावा लागला, जेव्हा तिचा एकुलता एक मुलगा गंभीर आजारी पडला आणि अनपेक्षितपणे मरण पावला। दुःख आणि अविश्वासाने ग्रासलेल्या तिने आपल्या मुलाचा मृत्यू स्वीकारण्यास नकार दिला। हताशपणे तिने आपल्या निर्जीव मुलाला घरोघरी नेले। सर्वांची तिने विनवणी केली त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी। शेवटी कोणीतरी तिला बुद्धाची मदत घ्यावी असे सुचवले। आशेच्या किरणांसह गौतमी आपल्या मुलाला हातात घेऊन बुद्धाकडे धावली। तिने त्याला एक चमत्कार करून तिच्या मुलाचे जीवन पुनर्संचयित करण्याची विनंती केली। बुद्धाने असीम करुणेने तिची विनंती ऐकली आणि हळूवारपणे म्हणाले, मी तुझ्या मुलाला पुन्हा जिवंत करीन, परंतु प्रथम तू एक कार्य पूर्ण केले पाहिजे। बुद्धांनी तिला मोहरीची दाणे दिली आणि तिला मृत्यू झालेल्या घरातून मोहरी आणण्याची सूचना केली।
आशावादाने भरलेला किसा गौतमी उत्सुकतेने घरोघरी जाऊन मोहरीची दाणे मागत होती. तथापि प्रत्येक घरात तिला नुकसान आणि दुःखाच्या कथांचा सामना करावा लागला. प्रत्येक कुटुंबाने तिच्या स्वतःप्रमाणेच मृत्यूचे दुःख अनुभवले होते. गौतमी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करत असताना तिच्यावर एक गहन साक्षात्कार झाला. तिला समजले की मृत्यू हा जीवनाचा अट भाग आहे आणि तिचे दुःख असंख्य इतरांनी सामायिक केले. तिला नश्वरता स्वीकारणे आणि सोडण्याचे महत्त्व कळले. बुद्धाकडे परत आल्यावर गौतमीने तिची नवीन समज व्यक्त केली. अश्रूंनी स्पष्टपणे तिने कबूल केले, मला आता समजले आहे भगवान बुद्ध, मला वाटले की मी माझ्या दुःखात एकटी आहे, परंतु आता मी पाहते आहे की प्रत्येकजण काहींना काही नुकसान सहन करतो आहे. प्रत्येकाला दुःख आहे, तसाच मृत्यू ही प्रत्येकाला आहेच. आता मी माझ्या मुलाच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारण्यास तयार आहे. बुद्ध हळूवारपणे हसले आणि म्हणाले, खरोखर गौतमी, जीवन क्षणिक आहे आणि दुःख सार्वत्रिक आहे. नश्वरतेचे स्वरूप स्वीकारून आपल्याला स्वतःमध्ये शांती मिळते. त्या क्षणापासून गौतमीने बुद्धाच्या शिकवणी मनापासून स्वीकारल्या. दुःख हा मानवी अनुभवाचा एक भाग आहे आणि स्वीकृती आणि आंतरिक शांती यातूनच खरी मुक्ती मिळते. या जाणीवेतून तिला दिलासा मिळाला. कृतज्ञता आणि शहाणपणाने भरलेल्या तिच्या अंतःकरणाने तिने ज्ञानाच्या मार्गावर आपला प्रवास चालू ठेवला. वाटेत असंख्य इतरांनाही प्रेरणा दिली. तर मित्रांनो, मला असं वाटते की तुम्ही आज या कथेतून बरंच काही शिकले असेल. ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जाण्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.